नमस्कार मित्रांनो, हिंदू बांधवांनो, हिंदू भगिनींनो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जमलेल्या हिंदू बांधवांनो, हे काही पंढरपुरात असा राजकारणाचा माहोल गरम चालू आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये कोण जे होते, कोण जिंकून येते, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी पंढरपूरमध्ये कोण आमदार होते, हे असं जल्लोष चालू आहे, समर्थक चालू आहे, कार्यकर्ता चालू आहे, पब्लिक चालू आहे, अशी गर्दी चालू आहे. पंढरपूर बघायला अशी गर्दी भेटेल तुम्हाला ग्राउंडवर, स्टेशनच्या इथे ग्राउंडवर अशी गर्दी चालू आहे. एक्सप्रेस न्यूजमध्ये चांगदेव जाधवचं आगमन होणार आहे, तिथं भाषण पण होणार आहे. माझं थोड्याच वेळात मी यूट्यूबच्या माध्यमातून आलो, इंस्टाच्या माध्यमातून आलो, व्हिडिओ बनवायला, भाषण करायला. म्हणजे असा जोश तरुणामध्ये जोश, कोण येईल निवडून, कोणाचा बहुमत होईल, कोणाचा विजय होईल राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, येणाऱ्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी आणि गोरगरीब जनतेचा विकास कोण होईल, सगळी आशानं बसलेली आहे. ती असा जल्लोष चालू आहे, अशी तरुणांची गर्दी चालू आहे, अशी हुबानं चालू आहे महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कोण्यासाठी, महाराष्ट्रातल्या जमलेल्या हिंदुत्वांसाठी, महाराष्ट्रातल्या बांधवांसाठी, अत्यंत पब्लिक जमलेली गोरगरीब बांधव, हिंदू बांधव, असा जल्लोष चालू आहे, अशी गर्दी चालू आहे समर्थकची, अशी पब्लिक वाढती आहे, अशी वाढती गर्दी, समर्थक वाढते ती. आणि बंदोबस्त पण जास्तच आहे, पोलीस बांधव बंदोबस्त, आर्मीवाली सगळे बंदोबस्त. एवढं वातावरण टाईट आहे, लोकेशन इतकं टाईट, म्हणजे काय जल्लोष चालू आहे इथं पंढरपूरमध्ये, एवढं गर्दी चालू आहे, समर्थक चालू आहे, पब्लिक चालू आहे. पण असंच पब्लिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्याच्या इलेक्शनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला राज्याचा माहोल इतका गरम चालू आहे. महाराष्ट्रातल्या राज्यात सरकार कोणाची बनते, या कोण मुख्यमंत्री बनते, या कोण मुख्यमंत्री पदाचं दावेदार होते, या मुख्यमंत्री पदाचं कोण दावेदार होते, या असं महाराष्ट्रातले तमाम जनते ठरवते. महाराष्ट्रातले तमाम जनतेने तर मतदान केले, पण कोणाचे सरकार येते पण अजून हे काही शक्य झालं नाही. फक्त अजून कोण निवडून येते ते पण अजून झालं नाही. पण आपण सगळ्यांनी काळजी घ्यावं, आपल्या तरुणांनी चांगदेव जाधवला इंटरनॅशनल यूट्यूबच्या माध्यमातून सपोर्ट करायला पाहिजे. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम, तुमची शक्ती. जय हिंद, जय महाराष्ट्र.